तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओसाठी। तर आज आपण बनवणार आहे अख्खा मसूर। तर अख्खा मसूरसाठी काय काय घेतलं आहे आपण? मसूर डाळ घेतली आहे। मसूर डाळ ही माझी नाही का 2 ते 3 तासापासून भिजती आहे। तर तुम्हाला जर अख्खा मसूर बनवायची आहे तर तुम्ही 2 ते 3 तास आधीपासून मसूर डाळ गरम पाण्यात भिजवायला ठेवा। त्यानंतर मी इकडे काय घेतलं आहे, टमाट्याची पेस्ट घेतली आहे। तर तुम्हाला टमाट्याची पेस्ट लागन। कांदा घेतलाय, कांदा पण तुम्हाला असा बारीक कापून लागन। आपल्याकडे मीठ आहे, जिंजर गार्लिक पेस्ट आहे, लाल मिरची आहे, धनिया पावडर आहे, हिंग आहे, ओके, हळद आहे आपल्याकडं, खडे मसाले घेतले आपण। तर ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स तुम्हाला लागणार आहे जर तुम्हाला अख्खा मसूर बनवायचं आहे। तर आपण स्टार्ट करूया अख्खा मसूर बनवायची प्रोसेस। तर मित्रांनो, आपण अख्खा मसूर नाही का पातेल्यात टाकला आहे। तर आपल्याला तो बॉईल करून घ्यायचा आहे 3 ते 4 शिट्ट्या होऊस्तर। आणि आपण त्याच्यात टाकणार आहे मीठ, टाकणार आहे चवीनुसार। त्यानंतर तुम्ही त्यात हळद टाकायची आहे थोडी, खूप जास्त हळद नाही टाकायची, 2 टेबलस्पून। आणि हिंग टाकायचं आहे थोडंसं त्यात। तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून त्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊस्तर बॉईल करायचं आहे। तर मित्रांनो, इकडे आपला अख्खा मसूर बॉईल होतोय आणि इकडे आपण कढई ठेवली, कढईत तेल टाकलंय आणि आता जिरे टाकले आणि आपण आता टाकणार आहे खडे मसाले। तर आपण आता इकडे फोडणी देणार आहे, कांदा वगैरे फ्राय करून घेणार आहे। तर खडे मसाले चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलात। फक्त हाय फ्लेम करा, फक्त जळून देऊ नका। तर आपले खडे मसाले मित्रांनो चांगल्या प्रकारे परतले आहेत। तर आपण याच्यात टाकणार आहे कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे। या चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे कांदा। आणि कांदा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला परतीत राहायचं आहे कांदा। मित्रांनो, आपला कांदा परततोय तर आपण याच्यात टाकणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट, म्हणजेच आलं लसूण पेस्ट। तुम्ही नॉर्मल आलं लसूणचं कूक करून पेस्ट पण बनवू शकता, नाहीतर रेडीमेड पण तुम्ही पेस्ट यूज करू शकता। याला चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपण आलं लसूण पेस्ट थोडा कांदा फ्राय झाला त्यानंतरच टाकली आहे। तर तुम्ही पण त्या पद्धतीनं करायचं आहे। कांदा थोडा फ्राय झाला का मग आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आणि कांदा जोपर्यंत असा लाल पडत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यात फ्राय करत राहायचं आहे त्याला। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। तर जोपर्यंत असा कांद्याचा कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्याला फ्राय करत राहायचं आहे। तर आपण इकडं टमाट्याची पेस्ट बनवलेली, तर आपण ती टाकायची। त्यानंतर आम्ही इथं टमाट्याची पेस्ट बनवली आहे, पण जर तुम्ही बारीक चिरून जरी टमाटे टाकले तर ते ओके आहे। आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अजून थोडा वेळ तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे। मसाला जेवढा चांगला फ्राय होईल तेवढे चांगली आपली टेस्ट लागेल भाजीची। तर चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त घाई नाही करायची बनवायला। तर मित्रांनो, आपला कांदा टमाट्याची पेस्ट चांगल्या प्रकारे परतले आहे। तर आपण आता याच्यात मसाले ॲड करणार आहे। तर आपण आता टाकले लाल मिरची पावडर 1 चम्मच, 1.5 चम्मच टाकली आपण। तुम्ही चवीनुसार तुम्ही टाकू शकता, जर तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता। तर आपण मीडियम करणार आहे। आणि याच्यात टाकतोय आपण धनिया पावडर। आणि याच्यात आपण अजून टाकणार आहे हळद। आणि याला आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मसाले पण आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे। तर मित्रांनो, बघू शकता आपले मसाले पण चांगल्या प्रकारे फ्राय झाले। आणि इकडं आपण जे अख्खा मसूर बॉईल करायला टाकलं होतं तर लगभग 4 शिट्ट्यापर्यंत आपण बॉईल केलंय चांगल्या प्रकारे, ते पण बॉईल झालेलं आहे।
तर आपण काय करणार आहे, ते अख्खा मसूर ते आपण याच्यात टाकणार आहे, बॉईल केलेलं. आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेतोय. कलर बघू शकता, अजून कलर नाही आलाय, पण चांगल्या प्रकारे मिक्स झालं तर एक चांगला कलर येऊन जाईल. तर ही घट्ट बनवले. तुम्ही असं घट्ट पण ठेवू शकता. जर तुम्हाला जर वाटलं की पातळ करायची, पण पातळ पण ठेवू शकता. पण मी सजेस्ट करेन की असं घट्ट ठेवा. घट्ट ठेवल्याने एक वेगळी टेस्ट येते त्याला. याला आपल्याला थोडा टाइम शिजून द्यायचं आहे. मित्रांनो, आपली चांगली प्रकारे भाजी शिजते आणि आपण याच्यात थोडंसं टेस्टसाठी मसाले टाकतोय. याच्यात आपण थोडा किचन किंग मसाला टाकणार आहे आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे आपण त्यात. खूप नाही, थोडंसं आपल्याला टाकायचं आहे. आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. आणि आपण याच्यात थोडीशी चवीनुसार कस्तुरी मेथी ॲड करणार आहे. आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून थोडा टाइम आपल्याला लो फ्लेमला शिजून द्यायचं आहे. फास्ट फ्लेमला पण शिजू शकता, पण लो फ्लेमला जर तुम्ही शिजवलं तर त्याची टेस्ट खूप भारी लागते. तर तुम्हाला खूप भारी टेस्ट जर खायची असेल तर त्याला लो फ्लेमला शिजू द्या. तर मित्रांनो, आपली भाजी लगभग तयार झाली आहे. ओके, आपण कमी फ्लेमवर ठेवली, 15 ते 20 मिनटं भाजी ठेवली आहे. तुम्ही बघू शकता किती भारी घट्ट भाजी झाली आहे. यात आपण वरून कोथिंबीर टाकली आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा भाजी, नक्की तुम्हाला आवडेल, खूप चांगली होईल. आणि जर बनवली असेल तुम्ही तर नक्की कमेंट करा की कशी लागली आहे, कशी भाजी झाली आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा. नवीन नवीन व्हिडिओ आम्ही टाकत राहू तुमच्यासाठी.